आपण थेट सांगलीमध्ये जातोय। संजय राऊत चंद्रहार पाटलांचा प्रचार करतात। सन्माननीय आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, नितीन बामगुडे पाटील, सुकुमार कांबळे, जयंतराव पाटील, संजय बजाज, तरुण नेते आणि आमच्या आरारावांचे सुपुत्र रोहित पाटील, व्यासपीठावरील इतर सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, तासगावात माननीय शरद पवार साहेब आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मी त्यांना विनंती केली 2 दिवसापूर्वी, सासवडला आम्ही एकत्र होतो आणि सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाविषयी आम्ही चर्चा करत असताना त्यांना विनंती केली की आपण एकदा सांगलीत आलो पाहिजे, खास करून तासगावात आलो पाहिजे आणि तासगावातील राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण संबोधित केलं पाहिजे। कारण सांगलीमध्ये जर महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठं मताधिक्य या लोकसभेत हवा असेल तर सगळ्यात आधी तासगावमध्ये आपल्याला सगळ्यांना मजबूतीनं काम करावं लागेल आणि जोपर्यंत आमचे रोहित दादा पुढाकार घेत नाही तोपर्यंत तासगावामध्ये काही घडत नाही। हे मला सांगितल्यामुळे मी पवार साहेबांना सांगितलं की आपण स्वतः या आणि कार्यकर्त्यांना सांगा की आपल्याला महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली प्रत्येक जागा महत्त्वाची आहे। देश संकटात आहे आणि देश संकटात असताना ज्या सांगलीनं स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्याच्या लढ्यात, क्रांतिकार्याच्या लढ्यामध्ये पुढाकार घेतला, त्या सांगलीला सुद्धा या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मागे राहता येणार नाही। हे सांगलीचं वैशिष्ट्य आहे। चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। ते फार मोठे साखर कारखानदार नसतील। आर आबा कुठे होते साखर कारखानदार? आर आबा हा सामान्य माणूस होता आणि सामान्य माणसानं त्यांना ताकद दिली। महाराष्ट्रानं आर आबावरती यासाठी प्रेम केलं की आपल्यातला एक साधा माणूस, आपल्यातले एक साधा कार्यकर्ता हा पवार साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं नेतृत्व करू लागला। या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री एक सामान्य माणूस झाला, गृहमंत्री झाला आणि शेवटपर्यंत आर आबा या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, आमच्यासारख्यांना हा आपला माणूस वाटत होता। शिवसेनेचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्याकडे प्रस्थापित नसतात। आमचा कोणताही उमेदवार ही ताकद असू शकत नाही अशा प्रकारची। आपल्या समोर जो उमेदवार आहेत त्यांनी सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी काय केलं आहे हा प्रश्न विचारा। चंद्रहार पाटलांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा तो उमेदवारी अर्जामध्ये त्यांची संपत्ती पाहत होतो। त्याची संपत्ती काय आहे? 65 चांदीच्या गदा, अनेक कुस्त्या राज्यस्तरीय देशाच्या स्तरावरच्या जिंकून ज्यांनी सांगलीचा मान आणि प्रतिष्ठा वाढवली
अशा 65 चांदीच्या गदा ही ताकद असू शकत नाही का? ज्याने दोनदा या सांगलीचं कुस्ती क्षेत्रातलं नेतृत्व महाराष्ट्रात आणि देशात करून डबल महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी हा मान सांगलीला मिळवून दिला, ही त्याची ताकद असू शकत नाही का? की ताकद असायला कारखाने पाहिजेत, बँका पाहिजेत, सूतगिरण्या पाहिजेत, त्या असायला पाहिजे. पण कधीतरी अशा मतदारसंघातून एक शेतकऱ्याचा मुलगा आर पाटलांसारखाच उभा राहिला लोकसभेला आणि आम्ही त्यांना जर निवडून दिलं तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, अजिबात नाही. शिवसेनेचे सगळे खासदार, शिवसेनेचे सगळे आमदार हे अशाच पद्धतीनं सामान्य घरातून, सामान्य कुटुंबातून निवडून आलेले आहेत आणि आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. तर चंद्रहार पाटलांविषयी कोणी भुव्या उंच करून विचारण्याचं कारण नाही. काल योगी आदित्यनाथ या सांगलीमध्ये आले. त्यांचं सांगलीमध्ये काय काम आहे? काम काय आहे सांगलीमध्ये? त्यांचे लोक उभे होते इकडे त्या हेलिपॅडला, त्यातले बरेच लोक आपल्या ओळखीचे असतात. मला म्हटले योगी जी आ रहे हैं. बोले योगी जी का क्या काम है सांगली में? बोलो आते हैं, भारतीय जनता पार्टी ने 2 उम्मीदवार खड़े किए हैं ना यहाँ. भारतीय जनता पक्षाने मी म्हणतो 2 उमेदवार इथे उभे केलेले, एक काका आणि एक दादा, यासाठी की आमचा पेलवान त्यांना भारी पडतो आहे. आमचा पेलवानासमोर एक उमेदवार टिकत नाही म्हणून त्यांनी 2 उमेदवार उभे केलेले आहेत. पण मला खात्री आहे या सांगलीची स्वाभिमानी जनता गेल्या 10 वर्षापासून येथे भारतीय जनता पक्षाचं कमळ, आपण ज्याला वसंतदादा पाटलांचा बालेकिल्ला म्हणतो, काँग्रेसच्या विचारांचा एक मोठा हा परिसर आहे म्हणतो, पण गेले 10 वर्ष या सांगलीच्या लोकसभेमध्ये कमळाबाईचा विजय कसा होतो, भाजपचा विजय कसा होतो याचा विचार कधी कोणी केला नाही. 2014 साली इथे काँग्रेसचा पराभव झाला, मान्य करेन. 2019ला आज जे म्हणतायत की जागा शिवसेनेकडे कशी, हा 2019ला प्रश्न कोणी विचारला नव्हता. तेव्हा कोणी बंड केलं नव्हतं. पण ठीक आहे, ही लोकशाही आहे, इथे प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण ही निवडणूक, सांगलीची निवडणूक, शिवसेना आणि महाविकास आघाडी अत्यंत गांभीर्याने लढते आहे. आणि आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं. रोहित, जयंतराव, आपली ताकद या भागामध्ये नक्कीच आहे. अशी ताकद महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघामध्ये लोकसभेच्या शिवसेनेची आहे. आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या शिवसैनिकांना आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांना सांगितलं आहे, उमेदवार काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे हे पाहायचं नाही. उमेदवार महाराष्ट्राचा आहे. उमेदवार हुकुमशाही विरुद्ध लढतोय मोदींच्या, आणि उमेदवार आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातून 48च्या 48 जागा जिंकून आपण दिल्लीला पाठवल्या पाहिजेत महाविकास आघाडीच्या, त्यात सांगलीसुद्धा आहे. 10 वर्ष या भागातले खासदार काय करतात हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे लोकांनी. खरं म्हणजे चंद्रहार पाटलांना प्रश्न विचारण्यापेक्षा, आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा, हे जे काका आहेत आमदार, तुमचे काका मामा कोण आहेत ते, त्यांना प्रश्न विचारा. भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारा. काल योगी आले, उद्या किंवा परवा भोगी येत आहेत अमित शहा. एक योगी एक भोगी सांगलीमध्ये. एवढे मोठे मोठे नेते त्यांना आणावे लागत आहेत. 10 वर्ष जर काम केलं असतं, लोकात राहिले असते, तर असे परराज्यातून लोक आणावे लागले नसते. चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी आपण सगळ्यांनी शर्त केली पाहिजे. जयंतराव मगाशी म्हटले आपण 10 जागा लढताय, पण मी खात्रीनं सांगतो विजयाचा स्ट्राईक रेट आपला सगळ्यात जास्त असणार आहे. 10 जागा लढून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं काम हे राष्ट्रवादी यावेळेला करणार.
आणि आम्ही सगळे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या जागा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या आमच्या जागा आहेत. यासाठी आम्ही काम करतो आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न या भागात जास्त आहे. पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळी भाग आहे. आराराबांसारखा माणूस, जयंतरावांसारखा नेता सातत्यानं या प्रश्नावरती विधानसभेत आणि बाहेर आवाज उठवत होते. सुमनताई आता करतायत. पण आपल्यातला एक माणूस, आपल्यातला एक सामान्य कार्यकर्ता चंद्रहारच्या रूपानं जर दिल्लीत गेला, आपण दिल्लीत पाठवला, तर हे सगळे प्रश्न अगदी गांभीर्यानं आपल्याला मांडता येतील. चंद्रहार जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि अत्यंत लहान वयात ते राष्ट्रवादीच्या मदतीनं सदस्य झाले. त्याच्यामुळे त्या अर्थानं त्यांचं कुळ आणि मूळ रोहित राष्ट्रवादीतच आहे. तेव्हा आपण आपल्यातल्या एका सहकार्याला ताकदीनं या तासगाव कवठेमहांकाळ भागातून मोठं मताधिक्य देऊन पुढे ढकलायला पाहिजे. आणि मी एक सांगू का, नेते काही म्हणत, लोकांनी ठरवलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यावेळेला पुढे पाठवायचं. नेत्यांचं ऐकायचं मनस्थितीमध्ये कोणी नाही आहेत. लोक रस्त्यावर उतरलेत, लोकांनी निवडणुका हातात घेतलेल्या आहेत. ज्या वेळेला घरापर्यंत जर लिफाफा पोचला भरलेला, तरी लोक मतदान हे महाविकास आघाडीला देणार आहेत. आज शरद पवार साहेबांनी इथे येणं गरजेचं होतं आणि ते आलेले आहेत. मी माझं भाषण आता आटोपतो घेतो, कारण संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सांगलीमध्ये सभा आहे. त्या सभेतसुद्धा आपण सगळ्यांनी यावं. उद्धव ठाकरे या राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरतात, माननीय पवार साहेब फिरत आहेत. वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ती अशीच सरकू द्या आणि आमच्या चंद्रहार पाटलाला या सांगलीतून आपण सगळ्यांनी मोठ्या मताधिक्यानं लोकसभेला निवडून पाठवाल याची मला खात्री आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.